तरीही भाजपाला दुचकाच. संख्याबळ असूनही सोलापुरात का वाढते धाकधूक? भाजपाच्या मनात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक शंका कुशंकांचे वादळ घोंघावताना दिसत असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वापुढे भाजपा हतबल आणि निराश झालेली दिसत आहे. स्वतः पालकमंत्री त्यांच्याच भाजपाच्या सदस्यांना हात जोडतानाचे चित्र पाहावयास मिळत असून भाजपाने जरा दुचकाच घेतल्याचे चित्र सध्या सोलापुरात निर्माण झालेले दिसते आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक ही आता केवळ एका जागेची निवडणूक राहिलेली नाही, तर ती सत्तेचा आत्मविश्वास आणि लोकशाहीतील स्पर्धात्मक राजकारण यांच्यातील संघर्ष ठरताना दिसत आहे. कागदावर पाहता भाजपाचे संख्याबळ मजबूत आहे, विजयाची गणिते त्यांच्या बाजूने आहेत. मात्र तरीही पक्षाच्या गोटात दिसणारी अस्वस्थता आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाढलेली धावपळ अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. ज्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे, त्याच निवडणुकीसाठी एवढी राजकीय धडपड का सुरू आहे, हा प्रश्न आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण बिनविरोध निवडणुकीचा डाव फसला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मैदानात उतरून निवडणुकीला खरी रंगत आणली. यामुळे संख्याबळाच्या बळावर सहज विजयाचे चित्र रंगवणाऱ्या भाजपाला आता प्रत्येक मताचा हिशेब ठेवावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात स्वाभिमान आणि लोकशाही मूल्यांना नेहमीच महत्त्व राहिले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अनेकांना रुचला नाही. जिल्ह्यातील 616 मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर या सर्व मतदारांच्या मताधिकारांची किंमत शून्य झाली असती. मात्र निवडणूक लागल्यामुळे प्रत्येक मताला राजकीय मूल्य प्राप्त झाले आहे. लोकशाहीत मतदार हा केंद्रबिंदू असतो, हे या निवडणुकीने पुन्हा अधोरेखित केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव निर्माण करण्यासाठी गेल्या काही महिन्यात आक्रमक भूमिका घेतली. निधीचे राजकारण, दबावाचे आरोप, विरोधकावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न आणि सततची आक्रमक भाषा यामुळे ते चर्चेत राहिले. परंतु सोलापूर जिल्हा हा केवळ सत्तेच्या अंकगणितावर चालणारा जिल्हा नाही. हा जिल्हा सहकार, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या राजकारणाची परंपरा जपणारा जिल्हा आहे. त्यामुळे येथील जनप्रतिनिधी आणि मतदारांना गृहीत धरण्याची चूक कोणालाही महागात पडू शकते. या निवडणुकीत भाजपाकडे संख्याबळ असले तरी विरोधकांनी निर्माण केलेले आव्हान हे केवळ मतांचे नाही, तर राजकीय संदेशाचे आहे. जिल्ह्यात अजूनही एकतर्फी राजकारण स्वीकारले जाणार नाही. विरोधी मतांना जागा आहे आणि लोकशाहीत निवडणूक हीच अंतिम कसोटी आहे, हा संदेश या लढतीतून दिला जात आहे. विशेष म्हणजे विजय निश्चित असल्याचा दावा करणाऱ्या नेत्याकडून सतत बैठका, संपर्क मोहिमा, मतदारांशी संवाद आणि राजकीय हालचाली वाढलेल्या दिसत आहेत. यावरूनच या निवडणुकीकडे केवळ औपचारिक प्रक्रिया म्हणून पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होते. कारण निवडणूक जिंकणे आणि राजकीय वर्चस्व सिद्ध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विजय मिळवणे शक्य असले तरी विरोधकांनी निर्माण केलेली राजकीय अस्वस्थता झटकणे तितके सोपे नसते. आजच्या घडीला सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते: भाजपाकडे आकडे आहेत, पण विरोधकांकडे मुद्दा आहे. भाजपाकडे सत्ता आहे, पण विरोधकांकडे लोकशाहीचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच संख्याबळाचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना देखील या निवडणुकीत आरामात बसता येत नाही. विधान परिषद निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मात्र या निवडणुकीने एक गोष्ट निश्चित सिद्ध केली आहे, ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील 616 मतदारांना किंमत आहे, त्यांचा आवाज आहे आणि त्यांना गृहीत धरण्याचे धाडस कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने करू नये. बिनविरोधच्या राजकारणाला आव्हान देत जिल्ह्याने लोकशाहीचा मार्ग निवडला आहे. त्यामुळेच संख्याबळ हातात असूनही भाजपाला सध्या दुचकाच लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगताना दिसत आहे.